नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या टेस्ट सिरीजमध्ये मी भूषणदूत आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्या टेस्ट सिरीजचा शेवटचा 10वा हा पेपर होता. जे आपले टोटल पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण 8 पेपर घेतले होते, त्याच्यानंतर सेकंड मॉड्यूल आपला सुरू झाला 2 पेपरचा, असं मिळून हा या वर्षीच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या साठीचा शेवटचा 10वा पेपर होता. त्या पेपरच्या याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर अगेन काठिण्य पातळी जी आहे ती मध्यम टू कठीण ठेवण्यात आलेली आहे, जसं आयोगाचा पेपर असतो. मी तुम्हाला सांगितलं की 8th पेपर जो होता, 8वा पेपर जो आहे तो 8वा पेपर जो आहे तो थोडा आपण इझी सेट केला होता, पण त्याच्यानंतरचे 9वा आणि 10वा एकदम स्टँडर्ड लेवल मेंटेन केलेलं आहे. आणि ॲक्च्युली हे पेपर जो आहे हा आत्ता घेण्याचं कारणसुद्धा जे आहे, अनेक लोकांचं हे होतं ना की बाबा पेपर जो आहे तो संडेला का नाही घेतला. कारण संडेला पेपर असताना केवळ एक आठवड्याआधी एक्झाम असते. त्या फेजमध्ये जेव्हा जेव्हा पेपर घेतो, सो जेव्हा एक्झाम्स काय असते 1 वीक ॲगो असते, तर अनेक विद्यार्थी एकतर येतात, कमी येतात. काहींना असं वाटतं की पेपर जर अवघड गेला मला तर माझा कॉन्फिडन्स लो होऊन जाईल वगैरे वगैरे, ठीक आहे ना. हे होणं साहजिक पण आहे. परंतु हा पहिला एक मुद्दा झाला आणि त्यामुळे मी थोडं लवकर ठेवला की ॲटलिस्ट तुमच्या याच्यामध्ये 9-10 दिवसाचा जर का गॅप असेल. कारण मग झालं काय, मागचा 8वा पेपर जो होता मी तोच विचार केला की एकदम मुलांना आता काही डिमोरलाइज करण्यात अर्थ नाही, पण आता त्याच्यामध्ये थोडा पेपर मी 8वा इझी टाकला होता. ओके, परंतु मग त्यामध्ये काय होतं की मला जे तुम्हाला आउटपुट द्यायचं आहे किंवा जी काठिण्य पातळीपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे असं मला वाटतं, तुमच्यासोबत काही जे काही एक्सपेरिमेंट करायला पाहिजेत, काही चॅलेंजिंग प्रश्नसुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे, तसे देणं थोडं मला अवघड होऊन जातं, म्हणून थोडा मी लवकर घेतला. हा पेपर आपण काही सोपा नव्हता, इट वॉज स्टँडर्डली पेपर होता. हा याच्यामध्ये 2 पॅसेज अतिशय सायकोलॉजिकल फिलॉसॉफी टाकलेले होते. दरवेळेसपेक्षा इंग्लिशचा पॅसेज जो आहे तो फक्त 5 ओळींचा पॅसेज होता, बरोबर आहे. पण सोपा होता का? पॅसेज लहान असतं म्हणजे सोपं आहे. 1 लाइनर पण होता. ओके, पण पूर्ण काय होता? फिलॉसॉफिकल पॅसेज होता ना, प्लॅटोनियन अँड बॅकोनियनवाला. ओके, हां. त्यानंतर मग मराठी पॅसेजमध्ये जर का बघितलं तर पहिले 2 पॅसेजेस आहेत, लेंथ जास्त होती त्याची. ओके, द लेंथ इज जास्त होती, परंतु प्रश्न मॉडरेटली सेट होते, एकदम सोपे पण नव्हते, मॉडरेटली सेट होते. पण 11 ते 15 इज वॉट व्हेरी डिफिकल्ट पॅसेज. नियमितता शोधते आणि निसर्गावर नियम लादण्याची नैसर्गिक प्रवृत्ती. ओके, पॅसेज काहीच कळत नाही, तुम्ही 3 वेळा वाचता तरी, आणि प्रश्न वाचल्यावर जे कळलेलं आहे ते विसरून जातो माणूस. ओके, हां, तर अशा हे प्रश्न होते, ॲप्लिकेशन बेससुद्धा होते त्याच्यामध्ये. 16 ते 20 प्रश्न जर का तुमचं सायन्स चांगलं असेल, एकदम जरी न्यूमेरिकल बेस प्रश्न होत आहे पण सोपे होते ना, न्यूमेरिकल बेस जरी होता तरी पेपर सोपे होते प्रश्न 16 ते 20 पर्यंत. 21 ते 25 सायकोलॉजीचा वरती आधारित पॅसेज आहे, पण सायकोलॉजी तरी लँग्वेज सायकोलॉजिकल नाही आहे, विषय सायकोलॉजीला लिंक्ड आहे, पण प्रश्न असे काही एकदम सायकोलॉजिकल की ॲप्लिकेशन बेस नाही आहेत. 26 to 30 इट वॉज अगेन थोडे सायकोलॉजीशी लिंक करतात, बट द क्वेश्चन्स इझी आहेत. हां, 31 to 35 करंट अफेअर्स बेस्ड प्रश्न, असे पॅसेजेस पहिले सोडवायचे. करंट अफेअर्स बेस वगैरे आले ना, असे अमेरिका, इंटरनॅशनल रिलेशनशिप वगैरे वगैरे, कारण याचं वाचन पण खूप करत असतो. हा प्रश्न तुम्ही पहिले 31 ते 35 पहिले सोडवायला पाहिजे असता. हां, सूक्ष्मदर्शक रचनेत सौंदर्य जाणवते वगैरे, हा जो पॅसेज 36 ते 40 हा मला वाटतं इंजिनिअरिंग सर्व्हिसेसने मागच्या वर्षी विचारला होता. हा ॲक्च्युली आयोगाचा कॉपी केला आहे, मी आयोगाचा कॉपी केलेला आहे. ओके, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस किंवा कोणतरी एक परीक्षा आहे, RTO की इंजिनिअरिंग सर्व्हिस, RTOमध्ये मला वाटतं पॅसेज नाही आहेत ना फ्रीमध्ये, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्येच येतात ना पॅसेजेस. हां, त्याच्यामधनं घेतला होता मी, आयोगाचा घेतलेला पॅसेज आहे हा. 41 ते 45 ठीक आहे, थोडा इझी आहे. अगेन 46 to 50 टफ आहे. अगेन मॅथ्स रिझनिंग जर आपण बघितलं तर काही पॅटर्न्स होते की जे रेग्युलर पॅटर्नला धरून होते, काही थोडे अवघडसुद्धा होते. क्रिटिकल रिझनिंग अगेन अवघड होती थोडी. ओके, आणि आपण सगळे पॅटर्न्स त्याच्यामध्ये जे आहेत ते लिंकअप केलेले आहेत, विविध पॅटर्न्स आहेत, याचं सगळेच पॅटर्न जवळपास कवर केलेले आहेत. 1-2 पॅटर्न्स आपण टेस्टमध्ये घेतले पण होते, कारण आता 10 टेस्ट झालेत, इतके जास्त पॅटर्न झालेत, आता पॅटर्न रिपीट होणं होतातच आता याच्यामध्ये. कारण आता एक हे येतं ना, मला लिमिटेशन येतं 250 प्रश्न वेगळे पॅटर्न्स मॅथ्स रिझनिंगचे हे करणं. ओके, मला वाटतं 2-3 पॅटर्न आपले रिपीट पण झालेत. तो एक माशाचा पॅटर्न आपण ऑलरेडी घेतला होता, आणि हा एक प्रश्न आहे 56वा. या थोडं ते रूट 2 यायला पाहिजे असतं, हे रूट 2 रूट 8 असं पाहिजे असतं, त्यात थोडं मिस्टेक झालेली आहे. ओके, हां, सो हा एक पॅटर्न आपण आता एक घेतलेला आहे एक्झाममध्ये, याच्या आधीच्या याच्यामध्ये. हां, तर ठीक आहे, सो विल स्टार्ट द डिस्कशन. चला पहिल्या पॅसेजला या. थोडं क्विक राहा फक्त, आज थोडं लेट खूप झालं आहे आपल्याला, थोडं फक्त फास्ट ठेवा आज. प्रश्न क्रमांक 1, 20व्या शतकातील कोणत्या महत्त्वपूर्ण शोधांचा उल्लेख लेखाने केला आहे? तंत्रज्ञान क्षेत्रातील संगणक याचा शोध, बरोबर आहे का? हां. वैज्ञानिक क्षेत्रातील प्रतिजैविके, करेक्ट. वैचारिक क्षेत्रातील स्त्रीवादासारख्या कल्पना,
बरोबर आहे. धार्मिक क्षेत्रातील स्त्री धर्मगुरूचा स्वीकार नाही, म्हणून उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1. सो द आन्सर इज व्हॉट? 1 उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1च होईल. स्त्रिया धर्मगुरू स्त्रिया असा कुठे उल्लेख आहे का? नाही. याच्यासाठी शोधाचा उल्लेख, म्हणजे तेच ना, म्हणजे लेखकाने हे की हा शोध लागला असं काही आहे का त्याच्यामध्ये? नाही ना, तो एक शोध नाही आहे ना. जुन्या धार्मिक ग्रंथाबद्दल कोणते महत्त्वपूर्ण विधान लेखकाने केलेले आहेत? हे ग्रंथ दिवसेदिवस कालबाह्य ठरत चाललेले आहेत. या ग्रंथामध्ये नवीन निर्मिती क्षमता आढळत नाही. सुधारणावादी विचारवंत त्यांची नैतिक मूल्ये धार्मिक ग्रंथात शोधतात आणि धार्मिक ग्रंथाचे स्वरूप कायम एक अधिकार पदाचा दस्तावेज असे राहील. ओके. तर आता काय बरोबर आहे लेखकाचं? काय उत्तर? सगळ्याच गोष्टी आहेत का नोंदलेल्या? ओके. आता तुम्ही मला पहिलं विधान की कालबाह्य ठरत चाललेले असं कसं आहे? अरे तो म्हणतो ना की आत्ता तुम्ही रिसर्च लागतायत त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे का धर्माचं? काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, याचा अर्थच काय की ती गोष्ट काय होत चाललेली आहे? लक्षात घ्या, आकलनाचा उल्लेख पॅसेजच्या बाहेर विचार करायचा नाही आपण, पण असं नाही की तुम्हाला ही ओळख दाखवा आणि लोक मुद्दा माझ्या बीच्या डिस्कशनचा वाद घालतात ना की नाही हे कुठे लिहिलेलं आहे, थोडं ते समजा ना त्याच्यामध्ये मिनिंग काय आहे यामध्ये. करेक्ट ना? तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. उत्तर तालिका ज्यांना ज्यांना भेटली नाही घेऊन घ्या, बाहेर त्याच्याकडे आहेत आत्ता. ओके. नसेल ज्यांच्याकडे त्यातनं घेऊन घ्या. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. ख्रिश्चन धर्माचे अनुयायी कोणती गोष्ट भासवण्याचा प्रयत्न करतात? बायबल ही जगातील सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे. जागतिक नैतिक मूल्यांचा स्रोत बायबल आहे. ओके. येशू ख्रिस्ताच्या भाषणात नैतिक मूल्याचा शोध घेतो. जगातील अन्य तर बायबलने प्रेरणा घेतली पाहिजे. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. फक्त ब. पारंपरिक धर्म उदारमतवादाला खरा पर्याय उभा करू शकत नाही, याचं कारण काय आहे? या धर्मामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आढळत नाही. बरोबर आहे. यस. या धर्मातील धर्मगुरू वैज्ञानिक उदाहरणांपासून अनुभिज्ञ आहेत. धर्मगुरू अनुभिज्ञ आहेत का? ठीक आहे, आपण याला होल्ड जरी केलं, पण इथे बघा पॅसेज काय म्हणतो बघा. पारंपरिक धर्म उदारमत उभा करू शकत नाहीत. कशामुळे? स्त्रियांनाही धर्मगुरू होण्याची अधिक परवानगी ही संकल्पना आली तरी मूळ बायबलमध्ये असे भासवतील बायबल तरी देखील अधिकार पद्धत असते. धार्मिक ग्रंथांमध्ये इंजिनिअरिंग किंवा काही म्हटलेले नाही आहे. बरोबर आहे. धर्मगुरूला जीवशास्त्र, कम्प्युटर सायन्स नव्या शोधामध्ये काही कळत नाही. जर तुम्हाला हे शोधून घ्यायचे असेल तर तुम्हाला प्राचीन ग्रंथ पाठ करणे, वाद घालण्याऐवजी तुम्ही काय केलं पाहिजे? वैज्ञानिक लेख आणि प्रयोगशाळेत वेगळे प्रयोग करून पाहिले पाहिजेत. बरोबर आहे ना? सो तुम्ही सायन्सवरती वर्क केलं पाहिजे असं तो म्हणतोय. मग का तो पर्याय उभा करू शकत नाही उदारमतवादाला? तर आता बघा याच्यामध्ये काय होणार? जुन्या कल्पनी समजून कवटाळून बसलेले आहेत. ठीक आहे. धर्मांमध्ये नाविन्याचा स्वीकार करण्याची काय प्रवृत्ती दिसत नाही. ओके. तर आता याच्यामध्ये उत्तर तुमचं काय होईल? या धर्मातील धर्मगुरू वैज्ञानिक सुधारणाचा अनुभिज्ञ आहेत. बरोबर आहे. ओके. जुन्या कल्पना कवटाळून बसलेल्या आहेत. नाही. आणि नाविन्याचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती दिसत नाही. आता हे होऊ शकतं याच्यामध्ये, पण आपल्याला दोनच ऑप्शन बघायचे. होऊ शकतं नाही तसं बघितलं तर आता क सुद्धा होऊ शकतं की, पण मला सांगा जुन्याने कवटाळून बसले. आता याच्यामध्ये जर का वरील सर्व असतं आपण त्याचा विचार केला असता. बघा आता आपल्याला हे पण गोष्टी क्लिअर राहिल्या पाहिजे, कारण खूपदा आयोगामध्ये 50 प्रश्नापैकी तुम्हाला 5 प्रश्न असे असतील की खूपदा आपल्याला वाटतं की याचं सर्व होऊ शकतं, पण ते ऑप्शनमध्ये नाही आहे. मग आपल्याला थोडं रिजेक्ट करून किंवा कोणतं जास्त प्रिफरेबल असेल अशा थ्रून काय करावं लागतं? जावं लागतं. आता मला सांगा तरी स्पष्ट आहे की का तो ऑप्शन राहू शकत नाही? कारण सायंटिफिक गोष्टी वगैरे वगैरे ह्या गोष्टी एक्सेप्ट करण्याची काय तयारी नाही आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आढळत नाही, म्हणजे राहणारच की नाही? यस, राहीलच. ते मेन रिझन आहे. याचा अर्थ 2 आणि 3 तसेच काय झालेत? रिजेक्ट झाले. लक्षात घ्या कसं सोडवायचं असतं जर आपल्याला असं कन्फ्युजन झालं तर. त्यानंतर मग बघा, या धर्मातील धर्मगुरू वैज्ञानिक सुधारणापासून काय आहेत? अनभिज्ञ आहेत. ओके. तर आता एक हे होऊ शकतं, वी कॅन होल्ड दॅट. आणि जुन्या कल्पना कवटाळून बसलेले आहेत. या धर्मामध्ये नाविन्याचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती दिसत नाही. यस, हे पण बरोबर आहे. आता इथे बघा, त्यामुळेच धर्म पारंपरिक खरा पर्याय उभा करू शकत नाही. का? कारण काय की बायबल हे आहे. धार्मिक ग्रंथामध्ये इंजिनिअरिंग किंवा बायबल काही म्हटले नाही आहे. ख्रिश्चन धर्मगुरूंना जीवशास्त्र, कम्प्युटर सायन्स काही कळत नाही. जर तुम्हाला हे शोध समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला प्राचीन ग्रंथ पाठ करणे, विज्ञानाऐवजी लेख आणि वेळ करणे काय भागच आहे. याच्यामध्ये बघा, धर्मातील धर्मगुरू वैज्ञानिक सुधारणापासून अनभिज्ञ आहेत. येस आहे का? आणि ब. आता आपण ड मध्ये आलो होतो, तर ड पण बरोबर आहे. नाविन्याचा पण बघा, नाविन्याचा स्वीकार जो आहे, ठीक आहे ना, ते कारण पारंपरिक धर्म उदारमताला पर्याय उभा करू शकत नाही, याचं एकदम डायरेक्ट थेट आहे का आन्सर?
त्याचं बेस्ट आन्सर काय की सायंटिफिक नॉलेज. तुम्हाला जर का पर्याय उभा करायचं तुम्हाला सायन्सकडे जाऊन सायंटिफिक नॉलेजच काय करावं लागेल, ॲब्झॉर्ब करावं लागेल. आणि सध्या स्थिती अशी की रिलिजन हे धर्मगुरू वगैरे हे सायंटिफिक गोष्टींना ॲक्सेप्ट करत नाहीत. सो बेटर वे अदर दॅन द डी युअर आन्सर विल बी वॉट, एक जास्त योग्य पर्याय होईल. ओके, सो डपेक्षा जास्त योग्य पर्याय काय होणार, एक होईल यामध्ये. ठीक आहे, आपल्या ह्याच्यात काय आन्सर आहे, चेंज करून घ्या त्याला. 1 विल टेक 1. हां हां आहे तसं ना दिलेलं. ख्रिश्चन धर्म बहुसंख्य ज्यू, ख्रिश्चन मुस्लिम धर्मगुरूंना जीवशास्त्र कम्प्युटर सायन्स काही कळत नाही. हां मग बरोबर आहे ना, मग ते रिझन आहे ना, बरोबरच आहे ना. मग तेच मी होतं, तुमचं म्हणणं काय आहे. हां मी त्यांना ते होऊ शकतं, पण ते थेट आन्सर जर बघा मी तुम्हाला तेच म्हटलं ना, आपण बघितलं नाही तो मुद्दा आत्ताचा डिस्कस केला की जर वरील सर्व असतं तर आपण त्याचा विचार नक्की केला असता. पण नाविन्यपूर्णचा अभाव आहे, लोक नवीन गोष्टी एक्सेप्ट करतात का, नाही करत, ते पण दिले गेलं आहे, पण ते पर्याय उभा करू शकत नाही उदारमतवादाला, त्याचं ते आन्सर नाही आहे ना. पॅसेजमध्ये ती उल्लेखित गोष्ट म्हणजे त्याचा आन्सर आहे का, नाही आहे. म्हणून त्याचं बेटर आन्सर काय होईल याचं, पर्याय क्रमांक 1. हां, योग्य विधाने कोणती आहेत. 20व्या शतकात महत्त्वाचे शोध याचे श्रेय पारंपरिक धर्मांना देता येत नाही. बरोबर रेखाचं हेच म्हणणं आहे. लोक देतात पण देता येतं का, देता येत नाही ना. बरोबर आहे की नाही. तो म्हणतो येस ऑर नो, पहिलं करेक्ट. तो म्हणतो कशामुळे, धर्मामुळे लागले का, तो म्हणतो हे शोध नाही. हां, ख्रिश्चन धर्मातील काही प्रगतिशील शाखांनी समलिंगी विवाहाचा स्वीकार केला आहे. आता इथे मेन्शन केलं की केला नाही आहे. बघा काय मेन्शन केलेलं आहे, इस्लाम. बघा अब्जावधी लोक, मग यात शास्त्रज्ञ आले, अजूनही काही अधिकार समजून करायचं, मात्र या महत्त्व राहिलेलं नाही. समलिंगी लोकांची लग्ने किंवा स्त्री धर्म यांचा ख्रिश्चन काही प्रगतिशाली स्वीकार झालेला नाही. पण हा स्वीकार होण्याचे मूळ कुठे आहे. ओके, याचा अर्थ बघा इथे प्रश्न त्याची पुढची लाईन काय, पण ज्यांनी कोणी स्वीकार केला त्याचं मूळ कुठे आहे, याचा अर्थच काय की काहींनी स्वीकार केला, काहींनी असं लॉजिक लागलं असेल, लक्षात घ्या कॉम्प्रिहेन्शनमध्ये. काही प्रगतिशील शाखांद्वारे स्वीकार झालेला नाही म्हणजे काहींकडे झालेला आहे, काहींनी असं करून उत्तर बरोबर आणलं असेल, तसं नाही, लक्षात घ्या. जर निगेटिव्ह वाक्य असेल त्याचा अर्थ पॉझिटिव्ह वाक्य. बघा काही भारतीय भ्रष्टाचारी आहेत याचा अर्थ काही भारतीय प्रामाणिक आहेत असं होत नाही. त्याच्यामुळे उत्तर बरोबर नाही आलेलं. उत्तर का बरोबर आलेलं, तो म्हणतो हा स्वीकार होण्याचे मूळ कुठे आहे. म्हणजे काही लोक, याचा अर्थच काय की काही लोकांनी याचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे, म्हणून ते उत्तर काय येतं, बरोबर येतं. हां, तर ख्रिश्चन धर्मातील काही प्रगतिशील शाखांनी समलिंगी विवाहाचा स्वीकार केला आहे. बरोबर आहे. हां, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्याशिवाय उदारमतवादाला पर्याय उभा राहू शकत नाही. बरोबर आहे. येस. हां, धर्मगुरूंनी प्रत्यक्षात पाऊल टाकणे ही एक परिवर्तनवादी घटना ठरेल. ठीक आहे, तेव्हा म्हणतो यांना काही कळत नाही, मग हे केलं पाहिजे, पण ते त्यामुळे काय डायरेक्ट परिवर्तनवादी घटना ठरून जाईल, ही एक असं काहीतरी रिव्होल्युशन येऊन जाईल असं पण आपण काय म्हणू शकतो का, नाही आहे. आणि सगळं वरील सर्व नाहीच आहे, त्याच्यामुळे त्याचा विचार करण्याची, ॲप्लिकेशन बेस विचार करण्याची आपल्याला गरजच नाही आहे. सो दॅट्स वाय द आन्सर विल बी वॉट, ऑप्शन नंबर 4, पर्याय 4. हां, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी स्थानिक भाषांचा वापर काय ठरतो, अधिक प्रभावी ठरतो. बरोबर आहे का. मातृभाषेतून उच्च शिक्षण देण्यात कोरियाचे उदाहरण विशेष उल्लेखनीय आहे. बरोबर आहे. हां, जास्तीत जास्त अभ्यासक्रम इंग्रजी भाषेतून शिकवणे ही भारतीय उच्च शिक्षणाची शोकांतिका आहे. बरोबर आहे का. मातृभाषेतून उच्च शिक्षण घेण्याची निकड भारतीयांना आता जाणवू लागली आहे. येस. सो द आन्सर इज व्हॉट, वरील सर्व. येस. हां, अरे दक्षिण कोरियातील 70% विद्यापीठ आहे. उच्च काय, हो तर ठीक आहे ना, मग जर्मनीचं आहे त्यात का कोरियाचं पण आहे ना. काही 2-3 एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये एक आहे ती उल्लेखनीय गोष्ट. आणि विद्यापीठ म्हणजे उच्च शिक्षणच असतो ना, आणखी काय होतं. अरे विद्यापीठ म्हणजे सर उच्च शिक्षणच होतं ना. मग हां, जास्तीत जास्त अभ्यासक्रम इंग्रजी भाषेतून शिकवणे ही भारतीय उच्च शिक्षण शोकांतिका आहे. बरोबर आहे. तर ऑल करेक्ट आहे. हां, एक मिनटं. हां, नेक्स्ट. भारतात उच्च शिक्षण देण्याच्या संदर्भातील कोणते अडथळे लेखाने उत्तरात मांडलेले आहेत. उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारा आशय निर्माण करणारे तज्ञ भारतात उपलब्ध नसणे. उच्च शिक्षणासाठी काय, हां, भारतातील उच्च शिक्षण मातृभाषेत देण्याच्या संदर्भातील कोणते अडथळे लेखकाने उत्तरात मांडलेले आहे. कोणते अडथळे मांडलेले आहेत.
उच्च शिक्षणाचे आशेने तज्ज्ञ नाही भारतामध्ये. काय मातृभाषा दर्जात पुस्तके उपलब्ध नसणे, बरोबर आहे ना. तुम्ही सायन्सचा अभ्यास करता, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्हाला काय येतो अभ्यास करताना. MPSC तर ठीक आहे, पण UPSC मध्ये विचारा जे मराठी माध्यमातून परीक्षा देतात, प्रॉब्लेम काय. ओके. आणि तुम्हाला करंट अफेअर्समध्ये पण फार महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे. मागच्या टेस्टमध्ये करंट अफेअर्सच्या मी टाकला पण होता कंबाईनच्या याच्यामध्ये, हा जो राज्यसेवेत पण आपण टाकला होता. मातृभाषेमध्ये एक सॉफ्टवेअर आता IITने हे सुरू केलेलं आहे स्वयं. तर आता खूपशा लोकांना असं वाटतं, स्वयं हा शब्द ऐकला की खूपशा लोकांना काय वाटतं की हा सॉफ्टवेअर कशाचा असेल आणि IITने काढलेला आहे. काहींना वाटतं की आत्मनिर्भर भारताच्या काही संबंधित असेल, टेक्नॉलॉजिकल असेल किंवा काय असेल, बरोबर आहे ना. सेल्फ सफिशियन्सी टेक्नॉलॉजी ते नाही. स्वयं हे सॉफ्टवेअर आहे जे ट्रान्सलेट करणार आहे टेक्नॉलॉजीला कशामध्ये, भारताच्या स्थानिक भाषांमध्ये. ओके, व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस म्हणतो ना आपण त्याला, त्याच्यामध्ये. तर त्यासाठी स्वयं सॉफ्टवेअर लक्षात ठेवा, करंटला खूप महत्त्वाचं आहे. हां. देन डिजिटल शिक्षण यंत्रणेत मोठ्या मोठ्या इंग्रजीचा वापर होणे, बरोबर आहे. हां. देन विद्यापीठ मातृभाषेत मंजुरी न मिळणे, हे आहे का नाही. तो उत्तर काही ब आणि क. तर पर्याय क्रमांक काय 4. हां. मातृभाषेकडे दुर्लक्ष करण्याचे कोणते धोके लेखकाने उत्तरात सांगितलेले आहे. कोणताही उल्लेख आहे का नाही. पर्याय क्रमांक काय 4. आता काही पण असं न्यूनगंडाची भावना निर्माण होते, संस्कृती लोप पावते, मनानं काही अजून करू नका. कुठे म्हटलं का तो पॅसेजमध्ये. ओके. हां. नेक्स्ट, डिजिटल शिक्षण यंत्रणेबद्दल कोणती विधाने योग्य ठरतील. ग्रामीण भागात शिक्षण पोहोचण्यासाठी डिजिटल शिक्षण यंत्रणा हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. भारतात डिजिटल शिक्षण यंत्रणेचा अजून जास्त प्रसार होणे गरजेचे आहे, हे बरोबर आहे. ओके. हां. डिजिटल याला होल्डला ठेवू. भारतातील बहुसंख्य मुले डिजिटल शिक्षण यंत्रणेचा लाभ घेत आहेत का नाही. क तर होणारच नाही. हां. देन डिजिटल शिक्षण यंत्रणेत मातृभाषेचा वापर पाडण्यासाठी ती अधिक प्रभावी ठरेल, बरोबर आहे. हां. मग बेटर वे व्हॉट यू कॅन चूज, क आणि कोणतं ब आणि काय ड. पर्याय क्रमांक काय 2. आता तुम्ही म्हणणार इथे अत्यंत प्रभावी कुठे उल्लेख येते, बरोबर आहे ना. ओके. काय ग्रामीण भागात आहे ना, दुर्गम भाग वगैरे जे आहेत ते कोणते येतात मग त्याच्यामध्ये. कोणतं नाही, एक मिनिट पॅसेज बघा काय म्हणतो याच्यामध्ये, आपण बघू ना. आजच्या डिजिटल दुर्गम भागातील भारतीय भाषातील अभ्यासक्रम सुलभतेने पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर चांगला शक्य आहे. आपल्या देशात डिजिटल यंत्रणा नौखी असून कोणत्याही इंग्रजी वापर करण्यात आलेला आहे. यापैकी बदल होण्याची काय आवश्यकता आहे आजच्या डिजिटल युगात वगैरे असं त्याचे मेन्शन केलेलं आहे. हां. तुमचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये सांगा मला. हां. नाही, यांना लाभ घ्यायचा आहे तर लाभ घेण्यासाठी काय होणार, परिस्थितीत बदल होण्याची काय आवश्यकता आहे वगैरे. इथे तुम्ही जसं डेफिनेटिव्ह वर्डमुळे रिजेक्ट करता, इथे शब्द काय आला अत्यंत. आपण सहसा विधानांना काय करतो, अशा विधानांना काय करतो रिजेक्ट करतो ना. एकदम सर्व आलं, फक्त आलं, केवळ आलं, एकदम अत्यंत प्रभावी माध्यम आहे, ठीक आहे. अत्यंत आहे का नाही. मग आता अशा केसमध्ये काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं मुद्दा म्हणून असे 2-3 प्रश्न आपण 3-4 प्रश्न टाकतो, कारण आयोग सुद्धा टाकतो त्याच्यामध्ये. तसं बघितलं तर याचं एकदम प्रॉपर आन्सर जे आहे ते काय आलं पाहिजे ब आणि ड. पण याचा अर्थ रद्द होईल असं होईल का, मग थोडं आपण त्यामध्ये बघायचं. पहिली गोष्ट क जे आहे ते तर निश्चितपणे काय आहे चुकीचं आहे, ते येणारच नाही. मग आपले ऑलरेडी 3 पर्याय काय होतात रद्द होतात. म्हणून बेटर वे वी हॅव टू सिलेक्ट ऑप्शन नंबर 2. ओके. म्हणून यू हॅव टू सिलेक्ट ऑप्शन नंबर 2 सिलेक्ट करा. दुसरं काय उरतं का आपल्याकडे, कारण क तर नाहीच आहे ना, कारण बहुसंख्य लोकांना घेताच येत नाहीये. त्यामुळे उरतं काय 2. तशात 2 सिलेक्ट करा. याचा तर आयोग रद्द करेल असं, आणि आयोग काय रद्द करतं का, आपण 10 क्लेम पाठवतो त्यापैकी 2 कुठे होतात, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे काय इथे तरी मी चेंज करतो तुमचे प्रश्न याच्यामध्ये, बरोबर आहे. क्लेम घेतलेला आयोग करतं का त्याच्यामध्ये नाही करत, म्हणून तुम्हाला ते एक्सेप्टन्स ठेवावं लागतं. तर अशा प्रकारे म्हणून याचा सोडायचे नाहीत हे प्रश्न. ओके. असं थोडं हे असेल तर हे करून द्यायचं. दक्षिण कोरिया सरकारने 3ऱ्या इयत्तेपूर्वी इंग्लिश शिकण्यास बंदी घातली, याचं कारण काय. पर्याय क्रमांक काय 3, की आकलन क्षमता इंग्रजीमुळे काय होते कमी होते, त्यांना कळले. आणि मातृभाषेमुळे कधी पण आकलन क्षमता काय होते वाढते, करेक्ट ना. 10चं काय 3. हां. नेक्स्ट, नियमितता शोधणे आणि निसर्गावर नियम लादण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती असते. या प्रवृत्तीवरूनच नियम लादणे आणि कट्टर विचारसरणी अथवा कट्टर वर्तणूक मानसिक स्थितीची काय निर्मिती होते. आपण सर्वत्र नियमितता अपेक्षित करतो आणि जिथे कुठे नियमितता नसते तेथेही असण्याची काय करतो अपेक्षा करतो. आपल्या प्रयत्नांना जेव्हा अशा
यश येत नाही अशा प्रसंगांना आपण पार्श्वभूमीतील अडथळा म्हणून मानण्याकडे आपला कल असतो. आपण आपल्या अपेक्षांना चिकटून राहतो. खरे तर असे न करता आपण आपल्या पराभव स्वीकारणे गरजेचे असते. पण काही प्रमाणात हा दुराग्रह आवश्यक असतो. काही वेळा ती परिस्थितीची गरज असते आणि आपण आपले मत जगावर लादूनच परिस्थिती हाताळू शकतो. शिवाय हा दुराग्रह आपण टप्प्याटप्प्याने चांगल्या सिद्धांताकडे घेऊन जातो. आपण पराभव स्वीकारला तर आपल्या जवळ बरोबर होतो ते शोधून काढायचं आपण आपला प्रतिबंध करतो. ही गोष्ट स्पष्ट आहे की दुराग्रही प्रवृत्ती आपणास आपल्या पहिल्या मतावर दृढ ठेवते. ही वृत्ती पक्क्या विश्वासाचं काय द्योतक आहे. या उलट आपले मत सहजपणे बदलण्यास तयार असलेली चिकित्सक वृत्ती ही दुबळ्या विचारांची काय द्योतक आहे. ही वृत्ती शंकांना मान्यता देते आणि त्यांचे परीक्षण करण्याची मागणी करते. आता ह्यूमच्या लोकप्रिय सिद्धांतानुसार पुनरुत्पादनाचे उत्पादन ही विशेष ताकद असली पाहिजे. ती नेहमी अनुभवाने वाढली पाहिजे आणि आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींमध्ये ती अधिक असली पाहिजे. परंतु बंधने लादण्याची अनिर्बंध इच्छा असलेला दुराग्रह पुनरावृत्तीचा स्पष्ट आनंद असतो आणि म्हणूनच असा दुराग्रह आदिम व्यक्तींचे आणि बालकांचे वैशिष्ट्य ठरते. तसेच वाढता अनुभव व परिपक्वता काही वेळा दुराग्रही प्रवृत्तीपेक्षा सावध व चिकित्सक वृत्ती निर्माण करते. आता याच्यामध्ये यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. कोणत्या कोणत्या दोन गोष्टी आहेत रे? कोणत्या दोन प्रवृत्ती आहेत? एक आहे दुराग्रही प्रवृत्ती आणि दुसरी कोणती आहे? चिकित्सक वृत्ती. दुराग्रही प्रवृत्ती म्हणजे काय? एखादी गोष्ट स्पष्ट मनात राहणे. म्हणजे मी डेप्युटी कलेक्टर होणार, मी DYSP होणार, MPSC मधनं पोस्ट मिळवणार, ही तुमची काय आहे? दुराग्रही वृत्ती आहे. त्या टार्गेटपासून तुम्ही ढळलात का? नाही. तो तुमचं स्वप्न आहे, ती तुमची दुराग्रही वृत्ती. त्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळा काही ना काही स्ट्रॅटेजी चेंज करता. नाही आता याचा क्लास नाही, आता आपण त्याचा क्लास लावू, हे नाही ते लावू, नाही हे पुस्तक चांगलं नाही आता पण ते पुस्तक वापरू, मागच्या वेळेस याच्यामुळे आउटपुट नाही आलेलं, यंदा मी ते वाचणार. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ही तुमची काय झाली? चिकित्सक वृत्ती. शेवटी तुमचं एम काय आहे? ते एम ढळलेलं का? तुमचं एम कॉन्स्टंट आहे, तर ती तुमची जी दुराग्रही वृत्ती आहे ती काय? कॉन्स्टंट. पण ती अचीव करण्यासाठी तुम्हाला काय लागते? चिकित्सक वृत्ती लागते. यू आर चेंजिंग. तुम्ही गोष्टी काय करत राहतात? तुमच्या चेंज करत राहतात ती गोष्ट अचीव करण्यासाठी. ओके, कळलं प्रत्येकाला? हां. ह्यूमच्या माणसाच्या सिद्धांतातली माझी तार्किक टीका काही शास्त्रीय तत्वज्ञानापासून वेगळी काढल्यासारखी भासेल. परंतु दुराग्रही आणि चिकित्सक विचारसरणीमध्ये फरक अथवा दुराग्रही चिकित्सक प्रवृत्ती आपल्यात परत आपल्या मूलभूत समस्याकडे आणते. दुराग्रही वृत्ती ही स्पष्टपणे आपले नियम तपासून बघण्याच्या प्रवृत्तीशी संबंधित असते, तसे ती नियम वापरून सिद्ध करण्यामागे असते. तर चिकित्सक वृत्ती बदलाची तयारी असणारी, तपासून बघणारी, खंडन करणारी असते. ही गोष्ट अशी सुचवते की आपण चिकित्सक वृत्तीला शास्त्रीय वृत्ती म्हणून ओळखू शकतो, तर दुराग्रही वृत्ती कृत्रिम शास्त्रीय वृत्ती असे म्हणतो. ही बाब पुढे सुचवते की अनुवांशिकतेच्या कृत्रिम दृष्टीने कृत्रिम शास्त्रीय वृत्ती शास्त्रीय वृत्तीच्या अगोदरची आणि अधिक मागासलेली आहे. तसेच मागासलेपणा तिचा तार्किक पैलू आहे. चिकित्सक वृत्ती जेवढे मानले तेवढी दुराग्रही वृत्तीच्या विरुद्ध नाही. कोणती चिकित्सा ही अस्तित्वात असलेल्या प्रभावी समाजाच्या विरोधी केलेली असावी, म्हणजे ती दुराग्रही मताच्या विरोधात असावी. चिकित्सक वृत्तीसाठी दुराग्रही मानले गेलेले सिद्धांत आणि समज याच्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. अशा तऱ्हेने शास्त्राची सुरुवात दंतकथेने किंवा दंतकथेच्या टीकेपासून व्हायला पाहिजे. ती निरीक्षणाचे एकत्रीकरण अथवा प्रयोगाच्या शोधापासून असलेली असता कामा नये. ही सुरुवात दंतकथेच्या टीकात्मक चर्चेपासून तसेच तंत्र पद्धतीपासून होणे अपेक्षित आहे. शास्त्रीय परंपरा दोन स्तर असलेल्या पूर्वशास्त्रीय परंपरेपेक्षा वेगळी आहे. कृत्रिम शास्त्रीय परंपरा तिचे फक्त सिद्धांत देऊ करते असे नाही, तर त्या बरोबरीने त्याच्यासोबत असलेली टीकात्मक कृती सुद्धा देते. हे सिद्धांत कट्टर मते म्हणून पुढे पास केली जातात, त्याबरोबर त्यांची चर्चेची आव्हाने सुद्धा पार केली जातात. टीकात्मक प्रवृत्ती सिद्धांतावर मुक्त चर्चा करण्याची परंपरा ही तर्कसंगत परंपरा आहे. या ठिकाणी विकसित केलेल्या दृष्टिकोनात सर्व कायदे व सिद्धांत काल्पनिक अथवा गृहीत धरलेले वाटतात. सिद्धांताची खटना करण्यापूर्वी त्यामध्ये कोणत्या मार्गात सुधारणा करायला हे आपल्याला कधीच समजत नाही. ठीक आहे, तर आता आपल्याला वाचून सुद्धा काय फायदा नाही, मी वाचून सुद्धा. ओके, काय कळलं का पॅसेज? नाही. हां, तर 11 बघा प्रश्न काय? उतार्यानुसार दुराग्रही कल्पना व चिकित्सक प्रवृत्ती यामधील परस्पर क्रिया म्हणून उत्तम वर्णन कशा प्रकारे करता येईल? कोणतं एक्झाम्पल होईल? इट्स अ कम्प्लिटली अप्लिकेशन. पॅसेजमध्ये दिलेलं नाही आहे. तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल दुराग्रही वृत्ती काय, चिकित्सक वृत्ती काय, तर तुम्हाला अप्लिकेशन याला लावून विचार करावा लागेल त्यामध्ये. ठीक आहे, काय आन्सर आहे तुमचं? दोन योद्ध्यांमधील द्वंद्व, यात एकाचे मरण काय नक्की आहे. दोन लोक लढाई करतायत, त्याच्यामध्ये एकाचं कोणतरी मरणार तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मग आता याच्यामध्ये काय असं आहे? पहिलं होईल का? मूर्ती घडवताना छन्नीच्या संगमरणावर होणारा काय परिणाम? बघा, मूर्तिकार जेव्हा मूर्ती घडत असतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये असतो की मला अशी मूर्ती बनवायची, आणि ती बनवासाठी तो छन्नीने कंटिन्यू त्याच्यावरती काही ना काही चेंज करत राहतो. सो मूर्ती बनवायची, अशी मूर्ती दिसली पाहिजे, ती त्याची काय झाली? दुराग्रही प्रवृत्ती झाली. आणि तो छन्नीने जेव्हा त्याला हे करतो ती त्याची काय झाली? चिकित्सक वृत्ती झाली. कळलं प्रत्येकाला? हां. तिसरं बघा, खते उद्योगात नैसर्गिक वायूचे खतामध्ये केले जाणारे रूपांतर. ओके, याच्यामध्ये नैसर्गिक वायू आहे, त्याचं कशामध्ये रूपांतर होत आहे? खतामध्ये. म्हणजे आपल्याला खत बनवायचे, खत बनवणं ही आपली काय झाली? ही काय झाली? दुराग्रही प्रवृत्ती. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये नैसर्गिक वायूचे खतामध्ये केलेलं रूपांतरण
ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्युअस सिंगल प्रोसेस आहे, त्यात चेंज होतं का? करेक्ट. चिकित्सा वृत्ती करताना काय होणं आवश्यक आहे? प्रोसेसमध्ये चेंज होणं आवश्यक. जेव्हा छिन्नीवर तो करतो, जेव्हा छन्नीने मारतो, मी बघतो वेगळ्या प्रोसेसने करतो ना, कधी इकडनं चेंज करेल, तिकडनं चेंज करेल. पण यामध्ये असं होतंय का? नाही, यामध्ये एका प्रोसेसमध्ये तो चेंज होत राहतो त्याच्यामध्ये. म्हणून हे याच्यापेक्षा 3 पेक्षा जास्त उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2 विल बी युअर आन्सर. सो भक्ष्याला ठार मारणारा नरभक्षक, नो. सो आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 2. कळलं प्रत्येकाला? हां. 2 किती लोकांनी लिहिलं होतं? 2. पण खरंच असा विचार करून की टोला मारला? विचार करून सही आहे. उत्तरानुसार शास्त्राच्या विकासात दुराग्रही प्रवृत्ती आणि वर्तनाची भूमिका कोणती असते? कशी असते तो म्हणतो? दुराग्रही प्रवृत्तीची महत्वाची असते ना, कारण त्याच्याशी सुरुवातीचे अनुमान बांधता येतं का? नाही. सो 12चं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. सो म्हणतो ना त्याच्यामध्ये, तर त्याच्या कच्च्या मालाची आवश्यकता असते आपल्याला हे करण्यासाठी, बरोबर आहे. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 आहे, कारण सुरुवातीचे अनुमान बांधता आहे की नाही? हां. या उत्तरात दुराग्रही वर्तणुकीचा संबंध आदिमता आणि मुलांसोबत जोडलेला आहे. लेखकामध्ये दोघांची तुलना करावीशी वाटते. याचे सर्वोत्तम कारण कोणते आहे? 4 ना. जसे आदिम लोक मानवी विक्रांतीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असतात, तशी मुले सुद्धा जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती असतात. हा त्याचा अर्थ आहे. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 4च होईल ना. हां. नेक्स्ट, दुराग्रही प्रवृत्तीपेक्षा चिकित्सक वृत्ती अधिक दुगड्या वृत्तीकडे घेऊन जाते. उतार्यामधील या युक्तिवादाला आधार देणारे विधान कोणते आहे? कोणते आहे? की चिकित्सक वृत्ती काय करते? प्रश्न विचारण्यास आणि गृहीत धरण्यास काय करते? प्रवृत्त करते. थेट उल्लेखित आहे बॅचमध्ये ही बाब आहे का? येस. हां. उतार्यामध्ये पुढील कोणते विधान शास्त्रीय आणि कृत्रिम शास्त्रीय वृत्ती यांच्यामधील फरक उत्तम प्रकारे वर्णन करू शकतो? ओके. हां. तर काय? शास्त्रीय वृत्ती एखादा सिद्धांत नकारास परवानगी देतात, तो कृत्रिम शास्त्रीय वृत्ती वैद्यकडून घेण्याचा काय करतात? प्रयत्न करून घे. आहे लास्ट पॅरामध्ये आहे की नाही? नाही आहे? आहे. ओके. वाचत पॅसेज लास्ट पॅरा मी वाचला आहे, त्याच्यामध्ये मला माहिती तुम्हाला काही कळलं नाही त्याच्यामध्ये. ओके. तुम्ही लास्ट पॅरा वाचा. लास्ट पॅरा मध्ये तुम्हाला लास्ट पॅरा म्हणजे सेकंड लास्ट पॅरा आणि लास्ट पॅरा वाचा आणि नंतर लास्ट पॅरा, तर त्यातनं तुमच्या लक्षात येईल. तर इथे बघा शास्त्रीय वृत्ती काय असते? की सिद्धांत नकारण्यास प्रवास. शास्त्रीय वृत्ती म्हणजे काय? की एखाद्या चिकित्सक वृत्ती कशी निर्माण आपण एखादी गोष्ट नकारणे हे चुकीचंच आहे, तर ती आहे. व्हेरस कृत्रिम शास्त्रीय वृत्ती काय? की एखादी गोष्ट बरोबर करून घेण्याचा प्रयत्न करत असते. ह्याच दोघांमधला डिलेमा आहे. करेक्ट. तर उत्तर पर्याय क्रमांक काय? 3 येईल. हां. अगेन 16th 16वं बघा. न्यूमेरिकल बेस पॅसेज. रोधांच्या सर्व रोधांच्या व्यस्तांकाची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्तांका इतकी असते, बरोबर आहे? रोधांच्या समांतर जोडीमध्ये अरे आहे ना, बरोबर आहे ना? पॅरलल समांतर जोडीमध्ये पॅरलल ना. हां. सो पॅरलल मध्ये हेच आहे. हां. रोधांच्या जोडीचा परिणाम हा रोध आणि रोधे प्रत्येक रोधापेक्षा काय असतो? जास्त असतो का? नाही. काय असतो? कमी असतो. कशामध्ये जास्त असतो रे तो? एक्स जोडीमध्ये, सिरीजमध्ये. ओके. हां. पॅरललमध्ये असतो का? प्रश्न कशाबद्दल आहे? पॅरलल समांतर जोडीबद्दल. म्हणून विधान काय होईल? चुकीचं होईल ना. हां. नेक्स्ट, ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात. कशासाठी वापरतात? कमी करण्यासाठी. तर हा सुद्धा काय होणार? चुकीचं होईल. म्हणून उत्तर काय येईल तुमचं? फक्त पर्याय क्रमांक काय? 2. रोधांच्या एक्स जोडणीबाबत पूर्वी कोणती विधान अयोग्य आहे? प्रश्न काय विचारला? अयोग्य. प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते, बरोबर आहे का? एक्स जोडणीबद्दल विचारला ना रे. हां. तर हे बरोबर आहे ना मग विधान. रोधाच्या प्रत्येक दरम्यान विभवांतर व्होल्टेज सेम असतो की डिफरंट? अरे बाबा, करंट सेम असतो ना. करंट सेम असतो, पण रेजिस्टन्स डिफरंट असल्यामुळे त्याचं विभवांतर व्होल्टेज सुद्धा काय राहतो? डिफरंट राहतो ना. कशामध्ये? सिरीजमध्ये. अरे सायन्स आठवा ना, 8व्या वर्गात होतं ना आपल्याला सिरीज, समांतर जोडणी, एक्स जोडणी. ओके. हां हां. हे चुकीचं होईल. प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते आणि परिपथातून वाहणारी विद्युतधारा ही सर्व रोधातून स्वतंत्र वाहणारी विद्युत बेरजेची असते. हे पण काय? चुकीचं आहे. ओके. सो आता पण प्रश्न काय विचारला? अयोग्य आहे. पण अयोग्य विचारला म्हणून उत्तर फक्त अ नाही होणार. उत्तर काय होणार? ब आणि क होणार. कळलं प्रत्येकाला? सो आन्सर विल बी ब आणि क. 18, 19, 20 न्यूमेरिकल्स आहेत. 16 आणि 14 एक्स जोडीने जोडले आहेत. जर त्यांच्या दरम्यान 18 व्होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केले तर परिपथातून वाहणारी विद्युतधारा तसेच 16 आणि 14 विभवांतर अनुक्रमे किती असेल? आय म्हणजे विद्युतधारा आहे काय त्यांनी दिलेलं आहे, बरोबर आहे ना. हां. तर तुम्हाला सोल्युशन बघा. सोल्युशनमध्ये दिलेलं आहे, विश्लेषण दिलेलं आहे. तसं तर तुमचा अभ्यास आता तुम्ही
कुठं एक्झामच्या फक्त एका आठवड्यात राहिलेली असताना हे तर तुझे पाठच असले पाहिजेत, बघता क्षणी तुम्हाला उत्तर आले पाहिजेत ना, पॅच पण वाचण्याची गरज नाही, न्यूमरिकल्स आहेत. चला 18th हा R1 इज वॉट 16 ओहम, R2 इज वॉट 14 ओहम, R3 इज वॉट, मग एक्स ही जोडणी कशी आहे रे, एक सर आहे, R3 काय होणार यांचा 30 ओहम, V इज इक्वल टू IR, करंट किती होईल 0.6 एम्पियर, बरोबर आहे. हा ओहम I करंट मल्टीप्लाइड बाय द रेजिस्टन्स, करेक्ट, इज अ करंट. सो करंट इज वॉट वोल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स. वोल्टेज किती आहे रे 18 वोल्ट, सो 18 डिवाइड बाय 30 दॅट इज वॉट 0.6 एम्पियर करंट. आता तुम्हाला माहिती आहे की एक्स जोडली असल्यामुळे करंट काय राहणार प्रत्येकाच्यामध्ये सेम राहील ना, मग करंट सेम राहील तर पहिल्याचा व्होल्टेज किती रे V1 किती I इंटू R1, सो I करंट कॉमन आहे 0.6 एम्पियर आणि इंटू वॉट R 9.6 I इंटू R, सो दिस वॉट 8.4 V1 and V2. सो युअर आन्सर विल बी वॉट ऑप्शन नंबर 1. उत्तर येईल परिक्रमांक एक येईल. हां 12, 15, 20 आणि 10 चे 3 समांतर जोडली आहेत तर परिपथातील रोध किती असेल. आता समांतर जोडणी आहे R1 R2 R3 यांचं इन्व्हर्स घ्या, R1 अपॉन R2 प्लस R3 1 बाय R1 1 बाय R2 प्लस 1 बाय R3 RP. ही काय 13/60 येतं, उलटं करा म्हणजे काय 60/30 येईल ना, कारण हे 1 बाय RP पॅरलमध्ये आहेत ना जॉईन केलेले. हां हे आलं, याचं उलटं करा 16/13 इज वॉट 4.6 ओहम, करेक्ट. आलं का प्रत्येकाला, नाही नसेल आलं तर मी काहीच करू शकत नाही, कारण हे तर 5व्या वर्गाची 7व्या वर्गाची उदाहरण आहेत सगळी. R1 R2 आणि R3 5 ओहम 10 ओहम आणि 30 ओहम, V काय आहे 12 व्होल्ट आहे. याच्यावर अगेन 20 उदाहरण जे आहे ते काय समांतर जोडणीमध्ये रोध जोडलेले आहेत. ओके, आता समांतर जोडणीला जेव्हा रोध जोडतात तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं रे, व्होल्टेज सेम असतं परंतु करंट काय असतो भिन्न असतो, बरोबर आहे ना. करंट भिन्न असतो म्हणून तुम्हाला व्होल्टेज प्रत्येकाचं किती राहील 12 व्होल्टच राहील. रेजिस्टन्स भिन्न आहे त्याच्यामुळे करंट सुद्धा काय येईल भिन्न येईल. करंट इज वॉट व्होल्टेज डिवाइड बाय वॉट रेजिस्टन्स, करेक्ट. विश्लेषण बघा, प्रत्येकाचं करंट येतं 2.4 1.2 0.4, त्यानंतर त्या सगळ्यांची तिघांची बेरीज केली तर उत्तर काय येतं 4 एम्पियर. उत्तर काय येतं 4 एम्पियर. कळलं प्रत्येकाला. ओके, हां न्यूमेरिकल बेस्ट होते. हां सोशल इंटेलिजन्समध्ये खाली कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, कसा समावेश होतो सोशल इंटेलिजन्स म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीची समाजाचे सहजपणे वावरण्याची क्षमता, बरोबर आहे. समोरच्या व्यक्तीच्या भावना व लग्बी समजून घेणे, बरोबर आहे. आपले विचार समोरच्याच्या गळी उतरवणे नाही. सामाजिक भान व लोकांच्या मृत्यूचे भान असणे, सो अ व आणि काय ड. पर्याय क्रमांक काय 4. रेमंड हॉर्टजेन यांनी सोशल इंटेलिजन्स बद्दल कोणते तत्व मांडलेले आहे, काय तत्व रे. चांगले वाचन असणाऱ्या व्यक्तीचा सोशल इंटेलिजन्स काय असतो जास्त असतो, हा आहे का नाही. जी माणसे समाजात अधिक प्रमाणात मिसळतात त्यांचा सोशल इंटेलिजन्स अधिक असण्याची शक्यता असते. सो 3 नाही, मग उत्तर कोणतं आहे 3च होईल ना. अच्छा फक्त क याच्या, हां म्हणजे फक्त क 4 मध्ये म्हणून 4 उत्तर, हां तेच. नेक्स्ट 23, योग्य विधान कोणती. सर्वसाधारणपणे लोकांच्या सामाजिक बुद्ध्यांकाची कक्षा 70 ते 100 असते का, किती असते मग 85 ते 115 असते, बरोबर आहे. हां ज्या लोकांचा बुद्ध्यांक 140 पेक्षा जास्त असतो ते सामाजिक दृष्ट्या काय मानले जातात बुद्धिमान मानले जातात, बरोबर आहे का विधान. यस 23 बरोबर आहे. हां उच्च सामाजिक बुद्ध्यांक असलेल्या व्यक्ती विक्री आणि विपणन क्षेत्रात यशस्वी ठरतात, सेल्स मार्केटिंग. यस आहे का दिलेलं, हां मग तेच ना, मग विपणन सेल्स अँड मार्केटिंग इज वॉट. हां ठीक आहे. त्यानंतर काय कमी सामाजिक बुद्ध्यांक असलेले लोक गुप्तहेर बनू शकतात नाही. ओके, सूत्र काय होणार 4 ब आणि काय क. सायकोथेरपीचा वापर कशासाठी केला जातो, सोशल इंटेलिजन्स काय वाढवण्यासाठी. ओके, हां तो सोशल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी. सो उत्तर काय म्हणजेच काय फक्त क. मोजण्यासाठी केला जातो का, तर कशासाठी केला जातो वाढवण्यासाठी केला. लक्षात घ्या मोजणे वाढवण्यात फरक आहे ना. हां तो वाढवण्यासाठी आपण त्या थेरपीचा उल्लेख करतो. सोशल इंटेलिजन्स हा शब्द सगळ्यात पहिले कोणी वापरला, थॉर्नडाईक. सूत्र पर्याय क्रमांक 3. ओके, हां आहे उल्लेखित. बघा म्हणजे पॅसेज
वाचायला अवघड होतं, पण प्रश्न काय होते सायकोलॉजिकल पॅसेज, पण प्रश्न सोपे होते एकदम. म्हणजे असंही होतं का, असं नसतं की बाब एकदम प्रत्येक सायकोलॉजिकल हे अवघडच असेल म्हणून. हा गे नेक्स्ट सुद्धा लँग्वेज टफ आहे. चित्रकारांना घोड्यावर बसले सेनापती आणि सैन्य दलाचे. याच्यामध्ये जर का तुम्हाला एकच कन्सेप्ट समजला तुम्ही सगळ्या प्रश्नाची उत्तर देऊ शकता की ओके त्यात एकच गोष्ट काय आहे की त्यांना काय फक्त सामान्य व्यक्ती जो आहे किंवा सामान्य सैनिक जो आहे बरोबर आहे ना, त्या सैनिकाचं तुम्ही जे आहे तर त्याला समजून घ्या. त्याच्यामध्ये त्याचा असं उल्लेख होतो सामान्य सैनिकाचे डोळे आणि त्याच्यावर त्याला समजून घेण्याचं त्याला महत्त्व आहे आणि बाकीनं महत्त्व नाही. फक्त हा जे कन्सेप्ट आहे मोस्टली प्रश्न पण त्याच्या आसपासच काय फिरतात त्याच्यामधले. ठीक आहे. हां कलाशी झालेला कोणता लेखन उल्लेखनीय केलेला आहे, काय आहे सामान्य सैनिकाची भावना व्यक्त करण्याचा काय प्रयत्न. हां कलाकोरीमध्ये राजकीय, आता बघा भव्य कलाकृतीची निर्मिती आहे का नाही. हां कलाकृतीमध्ये राजकीय घडामोडी प्रभावित करण्याचा प्रयत्न. आता इथे बघा लष्करी डावपेचांमध्ये दैवी संकेत व्यक्त करण्याचा प्रयत्न हे होईल का नाही. हां आता बघा काय झालेलं आहे, पहिलं कुठे पहिलं दिलेलं आहे म्हणताय तुम्ही, 1 मिनिट. हां 2 ऑप्शन सेम आहे तेच, ब आणि कन हेच उत्तर आहे ना त्यामध्ये. ओके वी विल गिव्ह मार्क टू ऑल, डोंट वरी. ठीक आहे. हां तर याच्यामध्ये ते लक्षात आलं होतं, मला पण म्हटलं मला डिस्टर्ब करणं हे होऊन जातं तुम्हाला, म्हणून मी काही त्याच्यामध्ये सांगितलं नाही. विद्यार्थ्यांनी मला 1-2 विद्यार्थ्यांनी दाखवलं होतं त्यानंतर. हां तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे बघा तुम्हाला त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे, इथे राजकारणाचा उल्लेख आहे ना त्यामध्ये केलेला, लष्करी डावपेच आणि त्यानंतर काय मेन्शन केलेलं आहे, 1 मिनिट नाही. हां लष्कर युद्धाकडे एक लष्करी व राजकीय घटना म्हणून बघतात आणि युद्धात काय घडलंय सांगू इच्छितात बरोबर आहे. हां तर मग याच्यामध्ये काय भावना, राजकीय भावना घडामोडी प्रतिबिंबित करण्याचा हे हा पण होऊ शकतो ना. सो म्हणून उत्तर तुमचं काय येईल ब आणि काय क येईल. हां डिक्स आणि लियात कोणते योगदान दिलेले आहे, कला सामान्य माणसं भविष्य जगापुढे मांडणे बरोबर आहे. हां पारंपरिक समाज धक्का देणे बरोबर आहे. हां बाहेर घटला एक सकारात्मक दृष्टिकोन देणे. शेवटची ओळख बघा तुम्ही म्हणाल सकारात्मक कुठे आहे, त्यांनी युद्धाला कुठे, अरे त्यांनी बघा लास्ट लाईन बघा ना, आतापर्यंत या भयानक अनुभव एक मोठ्या परिपेक्षात पाहताना त्याला सकारात्मक अर्थ दिलेला आहे. लास्ट ओळ दिसतंय येस. हां तर सेनेने एक कुशल हालचाल जगापुढे आणणे हे आहे का नाही. 27 उत्तर काय येईल 1 होईल. हां खालीपैकी कोणते योग्य ठरेल, डिक्स आणि लियाने शेतकरी कलाविषयात मूलभूत बदल घडवले बरोबर आहे ऑर नो. डिक्स व लिया यांच्या कलाकृती समजून घेण्यात त्याचे सामान्य लक्ष दिले गेले पाहिजे बरोबर आहे. हा बत येईलच. डिक्स व लिया अनुक्रमे युद्ध सैनिक व वार्ताहर होते बरोबर आहे. एक युद्ध याच्यामध्ये सैनिक होता वार्ताहर होता. हां डिक्स लिया यांच्या कलाकृतीची गणना 20व्या शतकात महान कलाकृती होते. हां हा मग सार्जंट कशामध्ये असतो, हां मग त्याच्यात म्हणजे काय म्हणताय तुम्ही, मला कळलं नाही. तर सार्जंटचा अर्थ मिलिटरीमध्ये असतो ना सार्जंट. अरे लष्करामध्ये सार्जंट आहे ना पद, म्हणजे तो सैनिकच आहे ना. अरे सार्जंट म्हणजे लष्कर प्रमुख जरी आहे तो लष्कर दलाचाच व्यक्ती झाला की नाही. मग याच्यात काय डाऊट काय तुम्हाला, मला सार्जंट इज वॉट तो मिलिटरीचा ऑफिसर म्हणजे सार्जंट. हां ठीक आहे बरोबर आहे. हां तर बघा ब कड तर निश्चित योग्य आहे आणि हे पण मूलभूत बदल तर घडवलेच आहेत ना त्यांनी 20व्या शतकामध्ये. ओके हां मग बेटर उत्तर काय होतं मग तुमचं वरील सर्व. डिक्स आणि लिया यांची ते समजून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, सैनिकांचे काय भाव समजून घेतले पाहिजे बरोबर आहे ना. सो 29 उत्तर काय येणार 3. बघा 3 प्रश्न तर त्याचे एकाच गोष्टीवरती आहेत बरोबर आहे ना. 3 ते 4 प्रश्न मी तुम्हाला म्हटलं हा प्रश्न एकाच मुद्द्यावरती फुटतो की बाबा आता ते युद्धविद्याची भयानकता याचे काही लोकांना घेण्यात येणार नाही. सैनिकांचं काय त्या चित्र जे काय ते काय दाखवतं सैनिकांच्या भावना आणि याच्या भोवतीच फिरतो. तुम्हाला एखादा कन्सेप्ट तो फक्त गोष्टी कळल्या की 3-4 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला तशीच्या मध्ये लिहून जातात. अगेन 30व्याचं उत्तर काय येईल, काय काय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, युद्ध सामान्य सैनिकाच्या काय भावना.
तिसरं काय 4. हां 31 बघा. लेखाने उद्धृत केल्याप्रमाणे कोणत्या गोष्टी सूत्रधारांच्या धोरणाचा भाग होता. ओके, उद्धृत केल्यापैकी खाली कोणत्या गोष्टी सूत्रधारांच्या धोरणाचा भाग होता. तेलबहू क्षेत्रात राजकीय अस्थिरता निर्माण करणे, बरोबर आहे. विविध राष्ट्रपतींना प्रदूषित करणे, अरे त्याचा उल्लेख आहे ना हौसी मुबारकचा वगैरे. हां समाजामध्ये वार करून पूर्व दिशेतील सामाजिक असंतोष काय करणे, निर्माण करणे, बरोबर आहे. आणि वॉरंट टेररचा उपयोग करून विदेशात हातपाय पसरवणे. ऑल थिंग्स दिलेले आहेत, अमेरिकेने सगळं हेच केलेलं आहे ना. या सूत्र काय पर्याय क्रमांक 4. तसं तर मी हा पॅसेज टाकला आणि खूप क्रिटिसाइज केलं अमेरिकेला. सहसा असा प्रश्न येणार नाही कारण सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झालेला आहे, त्याच्यामुळे सहसाचे हे देत नाहीत. ओके पॅसेजेस. पाकिस्तानच्या संदर्भात कोणत्या गोष्टी योग्य होऊ आहेत. पाकिस्तान चीनच्या हाती नवीन कायदे होऊ शकते. यस, त्यांनी पॅसेजमध्ये हे लक्षात येतं ना, तो चीन आता पाकिस्तानला वापरणार आहे अशांतता निर्माण करण्यासाठी. म्हणजेच काय की ते नवीन कायदा होऊ शकतं. हे बरोबर होईल की नाही. हां बराक ओबामा यांच्या पाकिस्तान धोरणाला ट्रम्प यांनी पूर्णपणे हरताळ फासलाय. पूर्णपणे असं म्हणता येईल का आपल्याला, नाही. ओके हां पाकिस्तान व चीन यांची जवळीक ही गेल्या काही विशेष घटनांचा स्वाभाविक परिणाम आहे, बरोबर आहे. तो म्हणतो ना की योग्यच आहे. यामध्ये पाकिस्तानच्या आर्थिक सामाजिक विकासात चीन अत्यंत उदात्त हेतूने महत्त्वाचे योगदान देत आहे. चुकीचं. उत्तर काय पर्याय क्रमांक 1. 33. चीनला श देण्यासाठी अमेरिकेद्वारे कोणत्या बाबीचा वापर केला जाऊ शकतो. स्वतःचं चलन मजबूत करणे आहे का. चीनच्या मुस्लिम बहुल प्रांतात असंतोष निर्माण करणे, बरोबर आहे. हां तो उत्तर काय पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. चीनच्या कोणत्या कारवाईमुळे अमेरिकेचा जागतिक साम्राज्यास धक्का पोहोचलाय. चीनच्या कोणत्या कार्यामुळे अमेरिकेला साम्राज्य धोका. तेलाच्या व्यापारावर कब्जा मिळवणे आहे का उल्लेख, बघा. मुख्य म्हणजे चीनने तेल एखादी जागतिक कब्जा मिळवण्याच्या काही धडपडी केल्या आहेत आहे आणि धक्का पोहोचवत होत्या. हां मग काय तेलाच्या याच्यावर कब्जा मिळवणे, जागतिक स्वतः ताब्यात घेणे, बरोबर आहे. आशिया खंडात देशाला बळ देणे, बरोबर आहे का. हां स्वतःच्या पसंती राष्ट्रीय समिती निवडून आणणे. सो काय उत्तर आहे ब पर्याय क्रमांक काय 1. हां खाली कोणती विधाने अयोग्य ठरतील. प्रश्न काय दिलेला आहे, अयोग्य ठरतील. अ ब क ड चारही विधानं काय आहेत, योग्य आहेत पॅसेजनुसार. म्हणून उत्तर काय येणार, वरीलपैकी कोणतेही नाही. ओके कोणाला काही डाऊट आहे. फार सोपा पॅसेज होता. असा पॅसेज आला करंट अफेअर्स बेस असे पॅसेज जे काही येतात, जसे जैव इंधनाचा सुद्धा पॅसेज आलेला 2020 मध्ये. असे पॅसेज सोपे असतात. करंट अफेअर्स बेस्ड पॅसेजला नेहमी काय द्या, पहिली प्रायोरिटी द्या. सगळ्यात मेन सगळ्यात सोपे पॅसेज म्हणजे करंट अफेअर्स आणि म्हणजे हे असे जे करंट अफेअर्स म्हणजे पॉलिटिकल इंटरनॅशनल रिलेशनशिपचे रिलेटेड आर्टिकल्स आणि पर्यावरणाचे आर्टिकल्स. ओके हे सगळ्यात पहिलेच सोडवायचे. दुसरे कोणते म्हटले मी तुम्हाला, इन्व्हायरमेंटच्या बेस्ड आर्टिकल्स हे पहिले सोडवायचे. हां नेक्स्ट 36 to 40. कर्करोग आणि कोणती गोष्ट झटपट होण्याची घाई यातील साम्य कोणते कोणते. घातकता आणि विनाश. ओके हां निरोगी प्रला आमंत्रण नाही. हां तितिक्षा नाही. यशाचे सूचन नो. यशाचे सूचन आहे का साम्य याच्यामधलं. अरे प्रश्न काय बघा, कर्करोग आणि गोष्ट झटपट होण्याची घाई यातलं साम्य काय हा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. तितिक्षाचा उल्लेख केलेला आहे, यशाचे सूचनचा उल्लेख केलेला आहे, पण तो काय कर्करोग आणि कोणती गोष्ट झटपट करण्याची घाई याच्यामध्ये यशाचे सूचन कसं काय होणार, यश कसं काय मिळणार तुम्हाला. सो उत्तर काय होईल याचं 3 होईल ना फक्त. अच काय घातक, दोन्ही गोष्टीमध्ये काय घातकता आणि काय विनाश आहे. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 3. योग्य शीर्षक कोणते देता येईल तुम्हाला. व्हॉट इज एन टायटल. यस कशा प्रकारे कर्करोग सुरू होतो, कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे आपलं जीवन आपण नरक बनवतो, कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत, प्रत्येक गोष्टीची घाई आहे. ओके 2-4 हे लिहिली नाही की लोक स्वतःला लेखक समजू लागतात. ओके तर हे जे त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये, तर तहसीलदाराचा काही उल्लेख केलेला आहे. ते सोन्याची बिस्किटं तुम्ही नका करू असं काही सापडली. ओके तर हे जे सगळं हे आहे, सो त्यांनी काय म्हटलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर याच्यामध्ये आता तुम्ही काय समृद्धी, साधना, गुणवत्ता काही नाही हे पण आन्सर दिलं असेल. बघा शीर्षक इज व्हॉट टायटल. टायटल म्हणजे काय असतं की सेंट्रल थीमवरती बेस जी काही गोष्ट आहे ती काय असते, टायटल असते. त्यांनी सुरुवात बघा कशाने केलेली आहे. तो म्हणतो की काय आपल्याला काय पेशींना काय सौंदर्य जाणवते आणि आपल्या शरीरातल्या पेशी ज्या आहेत ह्या कशामुळे इतक्या सौंदर्यवान होतात, शिस्त पालनामुळे.
जेव्हा पेशी आड्यातिड्या वागायला लागतात तेव्हा काय सुरू होतो? कर्करोग सुरू होतो. त्याची बेसुमार वाढ होते. ओके, आणि ही वाढ जी आहे ती खूपच अनियंत्रित आणि काय असते, खूपच रोगट असते. ओके, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यांनी त्याला रिलेट केलं आहे कशामध्ये? मानवी जीवनाशी, की जेव्हा खूप पैसा कमवावा असं आपल्याला जेव्हा वाटतं, आज प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट झटपट पाहिजे असते, झटपट पोस्ट पाहिजे एका वर्षामध्ये वगैरे. सो ह्या गोष्टी आहेत त्या काय एकदम घातक गोष्टी आहेत. ओके, तर मग आता तो म्हणतो की आता जसं आपण बघितलं की आधी शिक्षकसुद्धा पायी चालत आहेत, पण आता ते प्रशिक्षक समजलं जातं का नाही, प्रत्येकाला गाडी बंगला हवा आहे वगैरे. तर हा म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत ह्या चुकीच्या आहेत, असं हे सगळं करतो आणि मग आपलं जीवन जे आपण स्वतःच्या हाताने काय खराब करून घेतो. बघा तो पूर्ण त्याच्याबद्दलच पूर्ण बोलून राहिला पॅसेजमध्ये. म्हणजेच कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत तो एक्झाम्पल देतोय आणि तो हे सांगतो की कशा प्रकारे आपण आपलं जीवन जे आहे, ओके, तो म्हणतो की 2 मिनिट ही भाषा काय आहे, महासंकटाची काय सूचक आहे आणि म्हणून आपण जागं होणं काय गरजेचं आहे. आता एंडला तो जेव्हा येतो की म्हणतो साधना महत्त्वाचा आहे, आपण साधना केली पाहिजे. ओके, कोचिंग क्लासेस केवळ यशाकडे डोळे लावून अभ्यास केला जातो, झटपट इंग्रजी शिका, झटपट पोस्ट मिळवा, ही सगळी घाई मला खूपच भीतीदायक वाटते. समाजाच्या कर्करोग चाहूल लागली आहे. अगेन तो कुठे येतो की आज पूर्ण सोसायटीला काय लागलेली आहे, कर्करोगाची काय लागलेली आहे, चाहूल लागलेली आहे. ओके, आणि आता या झटपट अनियंत्रित घाईमुळे कर्करोगाचे पोहोचलाय असे वाटते सगळ्या गोष्टीमुळे. सो ऑल दिस थिंग्स इज वॉट गुणवत्तेबद्दल पॅसेज आहे का? साधना केली पाहिजे आपण, पण त्याच्याबद्दल तो फोकस नाही करतो. तो उलट तो फक्त सांगतो की कशामुळे आपल्या जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये कर्करोग सुरू होऊन जातो विथ द, ओके, याच्याबद्दल आहे. दॅट्स वाय जास्त बेटर वे आन्सर काय पर्याय क्रमांक 1, कर्करोगाची चाहूल किंवा सुरुवात. ओके, जीवन समृद्ध होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? साधना आणि तितिक्षा, बरोबर आहे. अतिरिक्त घाई नाही, प्रचंड वेग ऑलरेडी आपण रिजेक्ट करतो ना, झटपट प्रसिद्धी हे होणारच नाही, होऊ शकत नाही ना हे आन्सर. सो सरळ आहे फक्त योग्य आणि बाकी सर्व काय सुख. 37चं उत्तर काय पर्याय क्रमांक 3 होईल. शरीरातील रचनेची सुबकता व सौंदर्य, शरीर रचनेला सौंदर्य आणि सुबकता ही कशामुळे येते रे? शिस्त पाळण्यामुळे. डायरेक्ट पहिलीच ओळ आहे ना. हां, तो उत्तर काय पर्याय फक्त ड. सोपं एकदम. आन्सर इज ऑप्शन नंबर 2. अरे कशामुळे ते शरीर, आपण आत्ताच वाचलं ना ते पेशीमधले, हे कशामुळे, तर सगळं कशामुळे घडलं तर म्हणतंय शिस्त पालनामुळे. उत्तर पर्याय क्रमांक काय होईल 2. पुढीलपैकी कोणते बरोबर वाक्य कोणते? गुणवत्ता महत्त्वाची झाल्यामुळे शिक्षण हा उद्योग झालेला आहे. एकीकडे पॉझिटिव्ह म्हणतोय, दुसरीकडे तो म्हणतो शिक्षण उद्योग झाला, हे होईल का? पूर्वी शाळेचे प्राध्यापक पायी चालत शाळेत येत कारण त्यात प्रतिष्ठा नव्हती म्हणून चालत येत नाही. हां, सोशिकपणा, वाट पाहणे, थोडे पाहून विचार करणे या गोष्टी कालबाह्य होत आहेत, बरोबर आहे. हां, झटपट बेसुमार मालमत्तेची वाढ अनियंत्रित असते, नियंत्रित असते का? नाही. आणि उत्तर काय पर्याय क्रमांक 2 फक्त क, बरोबर. मला वाटतं फक्त 2 पॅसेज सोडले जर आपण आजचे, तर बाकी तर एकदम सोपा होतं ना पॅसेजेस. हां, कोणते व्यक्तिचित्र वाचकाच्या मनास विशेष भावते? 4 प्रतिकूल परिस्थिती मात करून स्वतः ठसा कार्य उमटवणारी व्यक्ती. तुम्हाला कोणाचा तुम्ही फोटो ठेवता डीपी वरती, कोणाचे भाषण वारंवार ऐकता, अशीच अधिकाऱ्यांचे ऐकता ना तुम्ही. जो फोकांडा फेकतो भाषण मामध्ये, खाण्यापिण्याची सोय नव्हती माझी, 4 वर्ष इथं राहिलो तसं राहिलो, बरोबर आहे की नाही? ओके, सो कोणाचं प्रतिकूल मार्क करून त्यातनं इन्स्पिरेशन येतं ना आपल्याला. ओके, सो 42 बघा, सर्वसामान्य माणसाला कशाचे कुतूहल असते? व्यक्तिवैविध्य, थेट उल्लेखित आहे 42-3. हां, राजहंसी वृत्ती म्हणजेच काय? निरक्षी विवेक. हां, येस, तो बरोबर आहे ना 2. निरक्षीर विवेक. व्यक्तिचित्रण करताना काय वाचता याला म्हणावे? तुम्ही मराठीच्या सरांना विचार बाबा, आपला मराठी सब्जेक्ट नाही आहे. हां, व्यक्तिचित्रण करताना लेखकाचा कोणता हेतू असतो? काय हेतू असतो रे? व्यक्तीबद्दलचा वेगळा दृष्टिकोन आणि वेगळे मूल्यमापन करणे.
आणि मार्गदर्शन करणे याचा अर्थच काय आहे? हा जर दीपस्तंभ शब्दाचा अर्थच आहे की दिवा दाखवणारा दिशादर्शक, म्हणजेच काय? मार्गदर्शन करणे. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. ओके. हां, 46 ते 50 वाचायचं आहे पॅसेज. वी हॅव टू रीड ऑर नॉट? डायरेक्ट प्रश्न घेऊ. इंग्लिश डायरेक्ट प्रश्न घ्यायचे. ओके. अबो पॅसेज प्लॅटॉनिक फिलॉसॉफी ॲज, वरचा पॅसेज जो आहे तो काय सांगतो की प्लॅटॉनिक फिलॉसॉफी कशी आहे? गिविंग राईज टू व्हल्गर वॉन्ट्स? नो, तो म्हणतो उलट वॉज रेज अस फार अबोव द व्हल्गर वॉन्ट्स, म्हणजे आपले जे व्हल्गर वॉन्ट्स जीवनाच्या ज्या आपल्या इच्छा आकांक्षा आहेत त्याच्या वरती नेणं हे उद्देश कोणाचं होतं? प्लॅटोचं होतं. म्हणून राईज त्याला वाढवणं असं होईल का? नाही. टू आयडियलिस्टिक इन टर्म्स ऑफ रिअलिस्टिक असेसमेंट ऑफ द मॅन. बरोबर आहे. ओके. सो 2 होईल का उत्तर? नो मोर दॅन वर्ड्स, फक्त शब्द होते. बिंग प्रॅग्मॅटिक? नो. बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे? द फॉर्मर एम वॉज नोबल, म्हणजे लेखक काय म्हणतो की प्लॅटोचा विचार जो होता तो खूप चांगला होता, पण तो रिअलिस्टिक नव्हता. बट इट वॉज नॉट एन अटेनेबल. बरोबर आहे ना? याचा अर्थच काय? नोबल बट वॉज नॉट अटेनेबल म्हणजेच काय? टू आयडियलिस्टिक. बरोबर आहे ना? जे अचीव होणं काय गरजेचं शक्य होतं का? जी गोष्ट अचीव होणं शक्य नव्हती, त्याला टू आयडियलिस्टिक. द ऑथर इन द अबोव पॅसेज, अबोव पॅसेजचा जो काही ऑथर आहे तो काय करतो? प्रेजेस द प्लॅटोनिक फिलॉसॉफी. प्लॅटोनिक फिलॉसॉफीला सपोर्ट करतो का रे? उलट तो अपोज करतो. तो म्हणतो प्लॅटोचे विचार खूप चांगले होते. बरोबर आहे ना? परंतु ते रिअल लाईफमध्ये उतरवणं काय चुकीचं आहे? सॉरी, चुकीचं नाही आहे, ते शक्य नाही सामान्य माणसाला. बरोबर आहे ना? महात्मा गांधीचे विचार जसं आपण म्हणतो की सगळ्यात खूप आयडियलिस्टिक, पण काही लोक त्यांना रिअलिस्टिक लोक त्याला अपोज सुद्धा करतात. ते काय म्हणतात की महात्मा गांधी महात्मा होते खरंच, ही वॉज अ ग्रेट पर्सन, म्हणून त्यांना ते शक्य झालं, पण एक सामान्य माणसाला जीवन जगताना ते शक्य नाही आहे त्यांचे फाथ फॉलो करण्याचं. काही माझं मत नाही आहे. दॅट इज वॉट सम क्रिटिक्स जे बोलतात त्यांच्याबद्दलचे. करेक्ट ना? हां, तर असं काही लोक बोलत असतात. द एक्सप्लेन्स द ड्रॉबॅक ऑफ बॅकोनियन फिलॉसॉफी. बॅकोनियन फिलॉसॉफी ड्रॉबॅक सांगतो की तो प्लॅटोनिक फिलॉसॉफी ड्रॉबॅक सांगून राहिला लेखक. सो हे होईल का? नाही. बॅलन्सेस द अपोजिट व्ह्यू इन ऑर्डर टू अराइव्ह ॲट डेफिनेशन ऑफ इच. फक्त प्रत्येकाची डेफिनेशन सांगतोय तो नाही, त्याचं तो ॲनालिसिस सुद्धा करतोय. बेटर विथ कम्पेअर्स अँड कंट्रास्ट द टू सिस्टम टुवर्ड्स ही इज इम्पार्शल. ओके. सो व्हॉट इज हिज आन्सर? आन्सर शुड बी व्हॉट? ऑप्शन नंबर 4. बॅकोनियन फिलॉसॉफी आणि प्लॅटोनिक फिलॉसॉफी या दोन्ही फिलॉसॉफीजचं त्यांनी काय केलेलं आहे? कम्पेअर केलेलं आहे आणि त्याचा कंट्रास्ट दिलेला आहे की हा काय सांगतो आणि तो काय सांगतो. बरोबर आहे ना? सो इथे उत्तर केलं पर्याय क्रमांक 4. विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट रिफ्लेक्ट्स द अंडरलाईन टोन ऑफ द पॅसेज. लोकांची टोन ऑफ द पॅसेज काय? ऑल आयडियाज रिगार्डिंग द मॅन कॉच इन अ नोबल वर्ल्ड. हे येईल का? मॅन व्हेन एक्झाल्ट इन टू द गॉड कम्स नथिंग. गॉड, इट इज बेटर फॉर मॅन टू बी कंटिन्यू ॲज अ मॅन. इट इज द इमेज ऑफ मॅन कन्व्हिन्स डिफरंटली दॅट मेक्स द बेसिक डिस्टिंक्शन बिटवीन द डिफरंट सिस्टीम. ओके. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. व्यक्तीला ज्यांनी जसं कन्सिडर केलं त्याच्या अनुरूप त्याला समजून प्रत्येकाने आपली काय बनवलेली आहे? एक फिलॉसॉफी बनवलेली आहे. बरोबर आहे ना? सो इट इज द इमेज ऑफ द मॅन इज कन्सिव्ड डिफरंटली दॅट मेक्स द बेसिक डिस्टिंक्शन बिटवीन द टू सिस्टम्स. ओके. हां. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन द पॅसेज कन्फर्म्स द एक्झॅक्ट नोशन ऑफ द मॅन अकॉर्डिंग टू द प्लॅटो. ओके. एक्झॅक्ट नोशन ऑफ द वर्ड. Exercise the boundless domination. He aimed at his star. Okay. He fixed his eye in the mark and hit in while. Okay. There was no wants of strength or skills. The shot was thrown away. Okay. माणसाचे एक्झॅक्ट नोशन ऑफ द मॅन. ओके. सो हे करताना ओके प्लॅटोनी काय अज्युम केलेलं होतं? तर ही जे आहे वर्ड्स इन द पॅसेज आहे एक्झॅक्ट नोशन ऑफ द मॅन हे कोणतं हे करतं. बरोबर आहे ना? सो याचं उत्तर काय? म्हणजे बघा यांनी मेन्शन काय केलं पॅसेजमध्ये? द प्लॅटो ड्रू अ गुड बो. ही एम्ड ॲट हिज स्टार्ट अँड देअर फोर दो देअर वॉज नो वॉन्ट ऑफ स्ट्रेंथ ऑर स्किल ही द शॉट वॉज थ्रोन अवे. हिज ॲरो वॉज इंडीड फॉलोड अ ट्रॅक ऑफ डाझलिंग रेडियन्स बट इट स्टक नथिंग. ओके. तो म्हणतो की त्यांनी तीर धरला वगैरे वगैरे, पण त्यात किती स्ट्रेंथ असो नसो त्यांनी काही फरक पडत नव्हता, कारण त्याचं लक्ष काय होतं? स्टार, ज्याचं तो पोहोचू शकत नव्हता. बरोबर आहे ना? सो प्लॅटोनी मानवाला इतकं ग्रेट समजलेलं आहे त्याच्या याच्यामध्ये. करेक्ट ना? सो त्याची ती फिलॉसॉफी चांगली आहे, त्याचा विचार फक्त ते ऐकायला काय वाटतात? चांगले वाटतात, परंतु ते अचिवेबलच नाही आहे सामान्य माणसाला. ते एक्झॅक्ट नोशन ऑफ द मॅन जे त्यातनं हे करतात कोणत्या म्हणतं? दॅट ही एम ॲट अ स्टार. त्यांनी जे काही अचीव केलेलं आहे हां
एक्झरसाइजिंग बाउंडलेस डॉमिनियन नाही, कसं काय बाउंडलेस डॉमिनियन कसं काय? नाही, बाउंडलेस डॉमिनियन कसं काय? बाउंडलेस डॉमिनियन म्हणजे काय की त्याचं वर्चस्व काय? हां हां बरोबर आहे. हां, तर त्याच्यामध्ये काय नाही, पण यांनी एक्झॅक्ट नोशन ऑफ द मॅन क्लिअर नाही होत ना. त्यांनी काय म्हटलं, व्हॉट ही हॅज सेड लास्ट पॅक बघा, द वर्ड सच ॲज एक्सपेक्टेड द फायनेस्ट ह्युमन इंटलेक्च्युअल एक्झिस्टिंग बाउंडलेस डॉमिनियन ओव्हर द फायनेस्ट लँग्वेज. तो म्हणतो की प्लॅटोचे जे हे होती फिलॉसॉफी होती ती फक्त शब्द होती. शब्द होती म्हणजे फक्त ऐकायला काय वाटायची, चांगली वाटायची. बरोबर आहे ना, की त्यांनी जे ऐकलं की काय तत्वज्ञान आहे, पण ते रिअल लाईफमध्ये उतरायचं शक्य नव्हतं. आणि प्लॅटो कुठे चुकला, प्लॅटोनी माणसाला खूप काही ग्रेट समजलं. सो बिकॉज वॉट त्यांनी काय म्हटलं की त्यांनी बरोबर आहे मारा घेतला, तीर घेतला आणि तो उचलला, पण त्याच्या स्ट्रेंथ असेल नसेल त्याला काही अर्थच नव्हता. अर्थ यासाठी नव्हता कारण त्यांनी स्टारला एम केलं होतं की त्याच्यासोबत तो पोहोचू शकत नव्हता. सो माणसाला सुद्धा त्यांनी इतकं ग्रेट समजून घेतलेलं आहे तो म्हणतोय, आणि ती गोष्ट अचीव होऊ शकतच नव्हती. सो दॅट्स द आन्सर इज वॉट ऑप्शन नंबर 2. 50 बघा, द रेफरन्स टू द बो अँड ॲरो इन द पॅसेज इज वॉट सर्व द एक्झाम्पल ऑफ प्लॅटो स्ट्रेंथ, teaches us to stay focused on the target, shows us a track of dazzling brilliance, okay, and what shows us the comparative strength and weaknesses of the platonic and draconic system. फक्त बो आणि ॲरोचं एक्झाम्पल जे आहे ते काय होतं, ते फक्त काय सांगतं आपल्याला, हां, shows us the comparative strength and weaknesses of the Platonian and Baconian system. Yes, followed by that, but it stuck into the Baconian fixes my on the earth placed on the earth and heat in the wild. बरोबर आहे. हां, याचं उत्तर 2 नाही पाहिजे, आन्सर इज वॉट 4च पाहिजे. येस, द आन्सर शुड बी 4. त्याने हे दिलं ना बघा, तो म्हणतो काय, प्लॅटोनी काय केलं, चंद्र टार्गेट केलं आणि चंद्राला मारलं, जे की शक्यच नव्हतं कधी. स्टार टार्गेट, चंद्र नव्हे, तारा टार्गेट केला, स्टार टार्गेट केला आणि त्याला मारलं, जे की अचूक करत होतं. म्हणजे बॅकॉनीने काय केलं, जमिनीवर ठेवलं त्याचं टार्गेट आणि त्यांनी काय केलं, मारलं. ओके, सो बरोबर आहे ना. सो प्लॅटोनला खूप काही अचूक करायचं होतं पण त्यांनी काहीच अचूक केलेलं नाही, फक्त शब्द आली शब्दच गेली, तरी काय फरक पडला का, नाही. हां, तो 50 उत्तर काय आलं पाहिजे, 4. तर इथे एक्झाम्पल काय करता, या दोन्ही सिस्टीम कशा आहेत त्याचा अर्थ काय हे आपल्याला सांगतं. तर 50 उत्तर काय झालं पाहिजे, 50. द आन्सर इज वॉट 4. कळलं प्रत्येकाला. हां, करेक्ट करा त्याच्यामध्ये.